नमस्कार, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेससाठी किती एसएमएल त्या ठिकाणी जनरल एसएमएल लागू शकतो, त्याचप्रमाणे किती कॅटेगरी एसएमएल लागू शकतो ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे। व्हिडिओ खूप त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक किती असला पाहिजे, त्याचप्रमाणे किती जनरल एसएमएल आणि कॅटेगरी एसएमएल जर तुमचा आला तर तुमचा त्या ठिकाणी शेवटपर्यंत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला नंबर लागेल ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की काउन्सिलिंगसाठी जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहे महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंगसाठी ॲडमिशनसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी ते तुम्ही त्या ठिकाणी तयार करणं गरजेचे आहे, कारण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याची जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ही त्या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे। जे काही पेड काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्याचप्रमाणे जे काही ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थी आमच्याकडे जॉईन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल हे त्या ठिकाणी जेपीजी फॉर्मॅटमध्ये आम्हाला सेंड करायचे आहे, जेणेकरून तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते त्या ठिकाणी आमच्याकडून पार पाडले जाईल। तर या ठिकाणी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे काही पूर्वतयारी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे। आमचा जो काही नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 फक्त एवढी त्या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे। या पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपवर संपूर्ण काउन्सिलिंग रिलेटेड माहिती त्या ठिकाणी टाकण्यात येते। या ग्रुपवर प्रत्येक राऊंडचं जे काही एलिजिबिलिटी रूल्स आहे, म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या राऊंडसाठी कोण पात्र आहे आणि जर समजा फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं तर सेकंड राऊंडला जाता येईल का, सेकंड राऊंडला जर कॉलेज भेटलं तर थर्ड राऊंडला जाता येईल का, त्याचप्रमाणे जर तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तर चौथ्या राऊंडला जाता येईल का, ही माहिती आपण या ग्रुपवर टाकत असतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग साठी लागणारी जी काही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेफरन्स लिस्ट। प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती सुद्धा आपण या ग्रुपवर त्या ठिकाणी टाकत असतो। प्रेफरन्स लिस्ट सोबतच तुम्हाला कॉलेज रँकिंग, या लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेज रँकिंग सोबतच कॉलेजचे ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी, त्याचबरोबर ते कॉलेज ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याच्या बस स्टँड पासून या कॉलेजचं अंतर किती आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज कोणत्या लोकेशनला आहे ही त्या ठिकाणी माहिती भेटू शकते। सांगायचं तात्पर्य हेच की कॉलेज सिटीमध्ये आहे की खेडेगावात आहे ही माहिती तुम्हाला त्या अंतरावरून त्या ठिकाणी समजू शकते। बरेचसे कॉलेजेस असे आहेत जे खेडेगावात आहेत आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कमी आहे, त्याचप्रमाणे खूप सारे असे कॉलेज आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग त्या ठिकाणी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। फर्स्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत सेफ एसएमएल फॉर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेस। फर्स्ट कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला बघायची आहे ओपन कॅटेगरी। ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 5,40,000 पर्यंत असेल आणि 269, 68 किंवा 270 पेक्षा जास्त स्कोअर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी सेफ असणार आहे। त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरीचे ज्याही विद्यार्थ्यांचा 35,000 पेक्षा कमी एसएमएल येणार आहे ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी सेफ येणार आहे। यावर्षी त्या ठिकाणी रिपीट कडे जाणाऱ्या विद्यार्थ्याचा जो कल आहे तो त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे बीएमएसचा कटऑफ जो आहे हा त्या ठिकाणी काही अंशी 1 किंवा 2 मार्कांना जरी वाढत असला परंतु नवीन येणारे कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांची 20,000 न कमी क्वालिफाय झालेले 2025 मध्ये विद्यार्थी, यामुळे नक्कीच कटऑफ त्या ठिकाणी कमी होऊ शकतो। 2024 मध्ये 1,46,000 त्या ठिकाणी जवळपास विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते, मात्र 2025 मध्ये हा जो काही डाटा आहे हा त्या ठिकाणी 1,25,000 पर्यंत आल्याचे आपल्याला समजत आहे। या ठिकाणी त्याच्यानंतर बघायचं झालं तर एसीबीसी कॅटेगरी तुम्ही बघू शकता। ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 5,84,000 पर्यंत असेल, जनरल एसएमएल 36,000 आणि कॅटेगरी एसएमएल 3,877 पर्यंत असेल असे सुद्धा एसीबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकतात। आता हा जो काही जनरल एसएमएल आहे आणि त्याच्यानंतर खाली दिलेला आहे सगळ्यात वर ऑल इंडिया रँक, त्याच्यानंतर जनरल एसएमएल आणि त्याच्यानंतर कॅटेगरी एसएमएल। कॅटेगरी एसएमएल आणि जनरल एसएमएल म्हणजे काय? जनरल एसएमएल आता जी काही तुमची एसएमएल लिस्ट येणार आहे, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची जी काही प्रवेश प्रक्रियासाठीचे जे काही रजिस्ट्रेशन आहे त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची गुणवत्ता यादीक्रम, त्यालाच आपण एसएमएल लिस्ट असं म्हणतो, ही लिस्ट त्या ठिकाणी येत असते।
या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचा सिरियल नंबर, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर, विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक, त्याचप्रमाणे सीईटीसीएल ऍप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याचं नाव आणि विद्यार्थ्याची कॅटेगरी, आणि स्पेशल जर रिझर्वेशन असेल, D1 रिझर्वेशन असेल किंवा PWD रिझर्वेशन असेल किंवा हिल एरिया रिझर्वेशन असेल तर असे स्पेशल रिझर्वेशन इत्यादी माहिती त्या ठिकाणी या लिस्टमध्ये सीईटीसीएल मार्फत पब्लिश करण्यात येते. तर या एसएमएल लिस्टमध्ये जो काही तुमचा सिरियल नंबर असणार आहे, या सिरियल नंबरला आपण त्या ठिकाणी जनरल एसएमएल असं म्हणत असतो. आणि कॅटेगरी समोर जो काही नंबर दिलेला असतो त्या नंबरला आपण त्या ठिकाणी कॅटेगरी एसएमएल असं म्हणत असतो. तर तुमचा जो कॅटेगरी एसएमएल आहे, एसीबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी समोर एसीबीसी समोर 3877 याच्यापेक्षा कमी नंबर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात. याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,44,600 पर्यंत असेल, जनरल एसएमएल 35,157, कॅटेगरी एसएमएल 9,879, त्याच्यानंतर विजय कॅटेगरी जनरल एसएमएल 35,000 आणि विजय कॅटेगरीचा कॅटेगरी एसएमएल 1,076, एनटीबी कॅटेगरी जनरल एसएमएल 35,200, एनटीबी कॅटेगरी एसएमएल 754, त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी जनरल एसएमएल 35,000, कॅटेगरी एसएमएल 1,750, एनटीडी कॅटेगरी जनरल एसएमएल 35,000 आणि एनटीडी कॅटेगरीचा कॅटेगरी एसएमएल 1,152, त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 35,000 पर्यंत जर तुमचा जनरल एसएमएल असेल, कॅटेगरी एसएमएल जर 4,050 पर्यंत असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागू शकतात. एसटी कॅटेगरी 42,570 जर तुमचा जनरल एसएमएल असेल आणि कॅटेगरी एसएमएल हा 1,734 पर्यंत असेल तर अशाही विद्यार्थ्यांचं बीएमएसचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये सैफ एसएमएल त्या ठिकाणी बीएमएस साठी काय असू शकतो हे आपण बघितलेलं आहे. या जनरल एसएमएल पेक्षा जर 1,000 तुमचा एसएमएल कमी येत असेल तर 100% अशा विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे. परंतु काही कारण असतात कट ऑफ कमी किंवा जास्त होण्यामागे. ते जर कारणामुळे जर कट ऑफ त्या ठिकाणी वाढला तर हा जो काही जनरल एसएमएल आहे या एसएमएल पेक्षा 1,000 जर तुमचा कमी एसएमएल आलेला असेल जनरल एसएमएल तर तुमचा नंबर 100% बीएमएस कॉलेजला लागणार आहे. त्याच्यानंतर एसएमएल कॅल्क्युलेट कसा करायचा, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एमबीबीएस साठी जो काही एसएमएल कॅल्क्युलेट कसा करायचा ही माहिती सांगितलेली होती. त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी 0.083 इंटू तुमची ऑल इंडिया रँक असा फॉर्म्युला सांगितलेला होता. परंतु ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 90,000 पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी तो फॉर्म्युला आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5 लाखाच्या आसपास असेल, 3 लाख ते 5.5 लाखापर्यंत असेल अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला म्हणजे 0.065 पासून 0.068 पर्यंत तुम्ही या ठिकाणी नंबर यूज करू शकता आणि याला तुमच्या ऑल इंडिया रँकने मल्टिप्लाय करू शकता. येणारा जो काही नंबर असेल हा तुमचा जनरल एसएमएल असणार आहे. या एसएमएल पेक्षा थोडाफार एसएमएल त्या ठिकाणी तुमचा कमी जास्त येऊ शकतो, पण एक ऍव्हरेज एसएमएल जो आहे हा याच्या रेंजमध्ये तुमचा येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून येणारा व्हिडिओ आपण त्या विषयावर त्या ठिकाणी बनवू शकतो. या ठिकाणी आपण थांबूया.